नमस्कार मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे संजय गांधी निराधार योजनेचे लाभ घेत असलेले लाभार्थी आहेत, त्याच्यामध्ये विधवा महिला आहेत, दिव्यांग आहेत, त्यासोबतच जे लाभार्थी आहेत, इतर या योजनेमार्फत लाभ घेत आहेत, त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, की या महिन्याचे ₹2500 जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आणि ₹2500 दिव्यांग बांधवाचे जमा झालेले आहेत आणि इतर लाभार्थ्यांचे ₹1500 जमा झालेले आहेत. काल जी तारीख होती 31 जानेवारी 2026 या तारखेपासूनच हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर तुम्हालाही हे पैसे आले आहेत किंवा नाही खात्यावरती हे कसं पाहायचं तर मी सांगणार आहे. त्यासाठी तर सर्वप्रथम तुम्हाला टेक्स्ट मेसेज आलेले असतील. ज्यांचे ₹2500 जमा झालेले त्यांना ₹2500चा मेसेज आलेला असेल, जसं की मी दाखवत आहे. आणि ज्यांचे ₹1500 जमा झालेले आहेत त्यांना 1500चा मेसेज आलेला आहे. जर मेसेज नाही आला असेल तर तुम्ही जे थर्ड पार्टी ॲप्लिकेशन वापरता गुगल पे, फोनपे, तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला बॅलन्स चेकमध्ये जाऊन तुम्हाला बॅलन्स चेक करायचं आहे. जे डेबिटीला अकाउंट जोडलेलं आहे, म्हणजे आधारला बँक जी लिंक आहे त्या खात्याचं अकाउंटचं बॅलन्स चेक करायचं आहे. तिथं सुद्धा तुम्हाला जमा झालेले दिसतील. नाहीतर तुम्हाला जे वेबसाईट दिसत आहे समोर ses.mahaIT.org या वेबसाईटवरती येऊन सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. त्यासाठी लाभार्थी स्थिती या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली बघू शकता लाभार्थी स्थिती ऑप्शन दिसत आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बेनिफिशरी स्टेटस, त्याच्यामध्ये आधार नंबर टाकायचा आहे, OTP भरायचा आहे आणि गेट मोबाईल OTP करून तो OTP भरून तुम्हाला तुमचं बॅलन्स आलं आहे किंवा नाही हे चेक करता येणार आहे. हे सुद्धा स्टेटस चेक करता येणार आहे. पण सोपी पद्धत तुम्हाला सांगायला गेलं तर सरळ सरळ बँकेचं अकाउंट जे आहे त्याचं बॅलन्स चेक करा. त्याच्यामध्ये जमा झालेलं दिसेलच तुम्हाला. आणि टेक्स्ट मेसेज जर नाही आला असेल तर हे 2 पर्याय तुमच्याकडे आहेत. पण सहसा सामाजिक आणि न्याय विभागाकडून हे टेक्स्ट मेसेज पाठवले जातातच. एक क्रेडिट अमाऊंट झाल्यानंतर टेक्स्ट मेसेज येतातच, थोडासा उशीर लागतो. आणि हे 31 जानेवारी 2026 पासूनच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला सुद्धा हे याचा लाभ मिळालेला असणार आहे. तर अशा प्रकारचे एक महत्त्वाचं अपडेट होतं. धन्यवाद.